नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। राज्यामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1,500 रुपये महिन्याला मिळतात। मात्र येथील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण उद्योजिका या योजनेमुळे महिला उद्योजिका बनून खऱ्या अर्थाने सक्षम होतील असा विश्वास शिवसेनेच्या संपर्क प्रमुख समन्वयक संगीताताई खोडान यांनी व्यक्त केलाय। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रभारा येथे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेतून सुमारे 80 लाख रुपयांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योग भवन आणि सोलर कोल्ड रूमचं लोकार्पण आणि श्रीरामपूर शहरातील सोलर कोल्ड रूमचा लोकार्पण सोहळा शिवसेनेच्या समन्वयक संगीताताई खोडान यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, अडबंगनाथ देवस्थानचे महंत अरुणनाथगिरी महाराज, उमरगावचे आचार्य डॉक्टर शुभम महाराज कांडेकर, महाकिसान संघाचे चेअरमन प्रशांत लोखंडे, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, निवृत्त सहाय्यक जिल्हा चिकित्सक वसंतराव जामधडे, शिवसेनेचे उत्तर जिल्हाधिकारी नितीन आवताडे, प्राध्यापक सतीश राऊत, दादासाहेब कोकणे, राजेंद्र देवकर, पौर्णिमा देवकर, राजश्रीताई ओहाळ, रोहित शिंदे, किरण वेताळ, विशाल शिरसाट, सुनील गायकवाड, सत्यनारायण गौर, पुष्पाताई धनवटे, मंगेश खरपसे, उपजिल्हा प्रमुख राजेश तांबे, लक्ष्मण पाचपिंड, उद्योजक अभिजित राका, संपत जाधव, शिवाजी कपाळे, गोरक्षनाथ मुसमाडे, देवेंद्र लांबे, प्रशांत कदम, भाऊसाहेब पगारे, नंदाताई लोखंडे, प्रियंकाताई लोखंडे, महिला आघाडीच्या विमलताई पुंड, देवाली प्रभारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे अशोक बनके, माहीमचे प्रतिनिधी महेश अबूज, प्रसिद्ध विधितज्ञ सुभाष जंगले, दीपाली चित्ते, वैशाली चव्हाण, भैरवनाथ नगरचे लोकनियुक्त सरपंच दीपालीताई फरगडे, प्रवीण फरगडे, उपसरपंच प्रभागाताई काळे, उमेश पवार, सुभाष वाघ, राहुल उंडे, महेंद्र पटारे, भैया भिसे, आदित्य अधिक, रवी जाधव, संजय शिंदे, रेखा चाटे, स्वाती निरगुडे, वर्षा पाठक, दत्तात्रेय पुंडे, आशाताई गोरे, प्रफुल्ल पठारे, तृप्ती जगदाळे, हिना शेख, मनीषा वाडकर, पुष्पाताई धनवटे, वंदना अल्लाट, प्रतिभा दंडवते, अश्विनी चव्हाण, संगीता ठोंबरे, कल्पना काळे, विजयकुमार तांबे आदी मंडळी उपस्थित होते। यावेळी शिवसेनेच्या संपर्क प्रमुख समन्वयक संगीताताई खोडान यांनी प्रशांत लोखंडे यांचं भरभरून कौतुक केलं। लंडनला शिक्षण घेऊन महिला उद्योजिका बनण्याचा ध्यास घेतलेल्या प्रशांत लोखंडे यांचं कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे असं त्या म्हणाल्या। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदक प्रवीण जमधडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्रियंकाताई लोखंडे यांनी व्यक्त केले। नमस्कार, मी तुमचा लाडका भाऊ प्रशांत लोखंडे। काल आम्ही आपल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महिला बचत गट सक्षमीकरण अंतर्गत आम्ही महिला बचत गटांना सोलारचे ड्रायर आणि सोलारचे कोल्ड स्टोरेज हा लोकार्पण सोहळा आपल्या मतदारसंघामध्ये पार पडला। त्या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या नेत्या संगीताताई खोडाम यांनी उपस्थित दिली होती। तसेच अरुणगिरी महाराज होते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। आमच्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे महिला लाडकी माझी बहीण उद्योजिका। आपण जर बघितलं की मुख्यमंत्री साहेबांनी एक माझी लाडकी बहिणी स्कीम त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी आणली होती आणि त्याच्या अंतर्गत त्यांना 1500 रुपये दरमहा देण्यात येतात। मला वाटतं हे जे 1500 रुपये येतात त्या 1500 रुपयांचं रूपांतर कुठेतरी आर्थिक नियोजनात झालं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात अजूनची भर होईल। त्या अंतर्गत आम्ही आमच्या कंपनीमार्फत अजून एक योजना आणलेली आहे, जेणेकरून त्याचा वापर करून जास्तीत जास्त महिला त्यांचं आर्थिक सुधारणा करू शकतात। त्याच्या अंतर्गत आम्ही महिलांना सोलरचे ड्रायर वाटप करतो। तसेच त्यांना सोलरचे कोल्ड स्टोरेज देखील वाटप करण्यात आलेले आहे। आता या सोलरचे कोल्ड स्टोरेज आणि त्याचा वापर करून अधिकच्या महिला अधिक व्यवसाय करू शकतात। भाजीपाला किंवा फळं असतील त्याचा व्यापार करून अधिकचे पैसे कमवू शकतात। तसेच सोलरच्या ड्रायरच्या माध्यमातून देखील ते अधिकचे पैसे कमवू शकतात। जे काय रॉ मटेरियल असतं ते प्रोसेस करून त्याला बायबॅक करायची गॅरंटी देखील आमची कंपनी महाकिसान संघ करते आणि त्यांच्यामध्ये जो काय उत्पन्न वाढणार आहे ते उत्पन्न आपल्या कंपनीमार्फत आपण महिला उद्योजकांना देणार आहोत। हा कार्यक्रम आयोजित केला होता देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील जागेमध्ये आणि श्रीरामपूर नगर परिषद हद्दीमध्ये 2 ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला होता। कार्यक्रमाला जवळपास 1500 ते 2000 महिला काल उपस्थित होत्या। महिलांचा लाडक्या भावाला किंवा आपण असं बोलू शकतात की मुख्यमंत्र्यांची जी योजना होती माझी लाडकी बहीण, त्याच्यानंतर आमच्या श्रीरामपूर विधानसभेत खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला भेटतोय। कारण महिला उद्योजक आपल्याकडे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं की आपण ते उद्योजिका बनावं, पण उद्योजिका बनण्यामागे खूप साऱ्या अडचणी असतात, त्या कोणी समजून घेत नाही।
सरकार जरी त्यांच्या योजनांच्या माध्यमातून महिलांना पैसे देत असेल किंवा योजना राबवत असेल, काही कमी व्याजदरात असेल किंवा सबसिडी वगैरे असेल, ह्याच्या माध्यमातून सरकार अर्थसहाय्य करण्याचं काम सरकार करत असते. पण त्याच्या व्यतिरिक्त पण महिलांना खूप साऱ्या अडचणी असतात. मार्केटिंग असेल किंवा प्रशिक्षण असेल, ह्या सगळ्या अडचणी असतात. त्यामुळे महिला काही सक्षम होत नाहीत किंवा त्यांना अडचणी खूप असतात मार्केटिंग करायला. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे 1500 रुपये देऊन लाडक्या बहिणींना जो आनंद होता, मला वाटतं त्याचप्रमाणे काहीसा आनंद आपल्या मतदारसंघात झालेला आहे. आम्ही महिलांना रोजगारच्या माध्यमातून एक आर्थिक उत्पन्नाचं संधी दिल्यानंतर महिला देखील उद्योजिका बनणार आहे. ही संधी ऐकल्यानंतर महिला देखील तितक्याच स्फूर्तीने किंवा तितक्याच विश्वासाने आमच्याकडे पाहण्याचा महिलांचा दृष्टिकोन आहे आणि तो बदललेला आहे चांगला. माननीय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये मिळाल्यानंतर जितका आनंद झाला, मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्याकडील महिलांना त्या उद्योजिका होणार म्हणून झालेला आहे किंवा त्यांच्या रोजगारात वाढ होणार आहे त्या म्हणून देखील झालेला आहे. काल आमच्या योजनांचं प्रात्यक्षिक झाल्यानंतर सर्व महिला बचत गटातील महिलांनी माझ्याकडे येऊन त्यांनी आनंद व्यक्त केला आणि ते समाधान व्यक्त केलं.